पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस गावदेवी मंढाडी हा सामना मात्र सुरू झाला आहे. तू करतोस इकडे राहू बा क्रॉस लांब आणि तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, ज्या दोन ग्राउंड मध्ये प्रेक्षक आहेत त्यांनी एका साईडला बसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मान्यवरांना व्यासपीठाकडे येता आलं पाहिजे. तर स्वर्गवासी संतोष रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ही चाललेली भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा, अर्थातच जय बजरंग बेली आयोजित ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धेला उशिरा की नाही होत, पण सुरुवात मात्र झाली आणि अतिशय चुरशीचे सामने मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. म्हणून म्हटलं जातं, ना लंबोदर तो गणपती, ना शिवशंकर तो कैलासपती, देव माझा एकच छत्रपती, त्यांनी केली स्वराज्य निर्मिती. खरोखर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा शाब्दिक सुमनाने मात्र सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद नसेल तरी कुठली स्पर्धा मात्र अपूर्ण असते. तर अनेक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या स्पर्धेला मात्र पाहायला मिळते. तर असेच आपले अनेक मान्यवर मात्र आपल्या इथे या स्पर्धेसाठी भेट देऊन जात आहे. आत्ताच नुकत्याच आपल्या सर्वांच्या चित्रलेखाताई पाटील यांचं देखील या स्पर्धेला भेट दिली. तर तसंच मी आता विनंती करतो ऍडव्होकेट जयवंत घरत, आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. तर गावदेवी मंढाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट पनवेल यांच्या सुरू असणारा हा सामना मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळतोय. तर मैदान क्रमांक 1 वर सुरू असणारा सामना अकादमी तर ऍडव्होकेट जयवंत घरत यांचा सन्मान केला जातोय. आपल्या मंडळाच्या वतीने मात्र सन्मान केला जातोय. मान्यवर आपला वेळात वेळ काढून प्रत्येक स्पर्धेसाठी आपला सभा आणि प्रत्येक स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे येत असतात आणि त्याचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. त्याचप्रमाणे आपलं मंडळ हे प्रत्येक मान्यवरांचा इथे व्यासपीठावर येऊन सन्मान करत असतं. तर सुशीचे सुरू असणारे सामने अर्थातच पाहायला मिळत आहेत. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या या क्रीडा नगरीमध्ये 32 संघाची भाग्यपत्रिका असणारी ही स्पर्धा, ही अशी भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघूया कोणता संघ विजयी ठरणार आणि कोणता संघ विजयश्री खेचून आणणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार. कारण सर्व संघ तुल्यबळ तितकेच ताकदीचे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर ऍडव्होकेट जयवंत हरिचंद्र घरत बेली यांच्यातनं देखील आपल्या मंडळासाठी 5,000 रुपयाचे भरघोस देणगी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. कोणतीही स्पर्धा म्हटलं त्या स्पर्धेला राजाश्रय व लोकाश्रय या दोन्हींची गरज लागते. राजाश्रय अर्थातच जे देणगीदार ते, आणि लोकाश्रय अर्थ कोणती स्पर्धा असो आणि स्पर्धेला जर प्रेक्षक नसेल ती स्पर्धा खरोखर अपूर्ण वाटते. अनेक मान्यवरांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेली ही स्पर्धा, पहिल्या फेरीचे हे सामने बघता बघता दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा
पाहूया कोणता संघ दुसऱ्या फेरीत दाखल होतोय आणि कोणता संघ पुढे विजयश्री खेचून आणतोय हे देखील तितकं पाण्यात काढणार. रुणाल भगत, आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल, रुणाल भगत नागाव, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुणाल भगत नागाव. श्री इंटरनेट सर्व्हिसचे मालक श्री रुणाल भगत, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल, आपण लगेच व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर कबड्डी म्हटलं, कबड्डी म्हणजे लाल मातीत खेळला जाणारा हा खेळ. कबड्डी म्हणजे 7 जणांचा हा मेळ. मात्र कोण जिंकणार कोण हरणार हे ठरवते मात्र वेळ. असा आहे कबड्डी खेळ. खरोखर प्रामुख्याने कबड्डी हा खेळ लाल मातीत खेळला जाणार आहे. तर 7 जणांचा मेळ असणं तितकंच आवश्यक आहे. हड्डी हड्डी तो बघ बोलव जा. फोन आलाय, सांग जा फोन आलाय. सुजल सूरज काहीतरी आहे. आदरणीय श्री जयवंत वार्डे विश्वी आपलं आदरणीय जयंत वार्डे विश्वी आपलं देखील इथे या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय जयवंतजी वार्डे. हो सूरज कोणतरी आरसी. संघाचे अभिनंदन तर भारतीय संघाचे देखील आभार. तर मैदान क्रमांक 1 साठी चला. आई माऊली सहाण वसेस दहावीर बेलकडे. आई माऊली सहाण वसेस दहावीर बेलकडे. चला स्थानापन्न व्हायचं आहे. निशान वार्डे विश्वी. तिचे सूर्य सरू आणि खरोखर एक चांगली चढाई मात्र इथे पाहायला मिळते. ती मुंडानी संघाकडनं 2 गुणांची कमाई मात्र चढाईपटू करतोय. तर मैदान क्रमांक 1 साठी आई माऊली सहाण वसेस श्री व्यंकनाथ पाटील वायशेत आपण देखील इथे आपल्या क्रीडा नगरीमध्ये आले आहात. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मेघनाथ पाटील वायशेत. श्री उदय घरत आपण देखील व्यासपीठाकडे चालायचं आहे. श्री उदय घरत. पनवेल संघाकडनं ही चढाई आणि खरोखर आणि चांगला प्रयत्न होता. मात्र जेरबंद करण्यात चढाईपटूला मात्र यश आलं आणि त्याचा बोजा मात्र पडतोय ते पनवेल संघावर. अर्थातच 3 गुणांची कमाई मात्र करतोय तो मुंडाणी संघ.
तर मैदान क्रमांक 1 साठी चला आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. चला आपण क्रमांक 1 कडे चालायचं आहे. आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. आपल्याला कडे तर पनवेल संघाकडनं ही चढाई पाहायला मिळते. 7-1 असे समीकरण. अर्थातच बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मात्र चढाईपटूच्या माध्यमातून मात्र होणार. एक चांगला प्रयत्न मात्र चढाईपटूच्या माध्यमातून होता, मात्र मनाशी काहीतरी अडाके बांधले आणि रिक्त हस्ते मात्र चढाईपटू परततोय. मयूर पांडुरंग पाटील, आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल आपण देखील व्यासपीठाकडे चालायचं आहे. मयूर पांडुरंग पाटील. तर मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. तर मैदान क्रमांक 1 साठी आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. चला त्या दोन्ही संघांनी लगेचच मैदानाकडे चालायचं आहे. आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे आणि बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. आपण लगेच तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्यावर लगेच आपल्याला मैदान क्रमांक 2 वर खेळायचा आहे. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. आता मात्र थर्ड रेड अर्थात करूया मरो. अर्थातच मोठी जबाबदारी असणार ते पनवेल संघाच्या या चढाईपटूवर. एक गुण आता मुंडाणी संघाला आणि पनवेल संघाला मिळणार, मात्र गुण मिळतोय तो अर्थातच पनवेल संघाला. आदरणीय मेघनाथ पाटील यांचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय. मी सूरज सलावकर यांना विनंती करतो आपण आदरणीय मेघनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सूरज सलावकर, आपण आदरणीय मेघनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. श्री जयवंत सलावकर यांना विनंती करतो आपण मेघनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. जयंत नारायण वारडे विश्वी यांच्या इथं देखील आपल्या मंडळासाठी 21,000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. पुन्हा एकदा 12 नंबरची जर्सी प्रदान केला चढाईपटू. वारंवार चढाई करतोय, चढाईमध्ये लढाई करतोय. पाहूया किती गुणांची कमाई करण्यात तो यशस्वी ठरतोय, कारण काहीशी आघाडी मात्र 15 रुपये कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकून पुढल्या राऊंड मध्ये जाणार. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड अर्थातच करूया मरोची परिस्थिती. गावठी मुंडाणी संघाच्या चढाईपटूवर 5-1 असं समीकरण. अर्थातच गडी टिपावंच लागणार. तर पाहूया पनवेल संघाचा आणि चांगली पकड मात्र पाहायला मिळाली ती अर्थातच पनवेल संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. तर पुन्हा एकदा पनवेल संघाकडून ही चढाई 6-1 असं हे समीकरण. अर्थातच बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मात्र पनवेल संघाचा चढाईपटू करणार. मैदान क्रमांक 1 साठी आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. आपल्यासाठी शेवटची 2 मिनिटं. आई माऊली सांड वर्सेस दहावीर बेलकडे. चला लवकर मैदानाकडे चला.
मित्र, आधीच आपली स्पर्धा ही उशिरा सुरू झालेली आहे, यादी आपण नोंद घ्या. तर आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला. आई माऊली सांड वरती दहावीर बेलकडे. तर मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहायचं आहे. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. आपण देखील तयारीत राहायचं आहे. अतिशय चुरशीचा सुरू असणारा सामना, अर्थातच मैदान क्रमांक 2 वर पनवेल स्पोर्ट पनवेल वर्सेस गावदेवी मुंडाणी. दोन्ही तितकेच तुल्यबळ, दोन्ही संघामध्ये तितकाच मातब्बल खेळाडूंचा भरणा असणारे हे दोन्ही संघ एकमेकाशी झुंज देत आहेत. तो अर्थातच जय बजरंग क्रीडा मंडळाच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहूया कोणता संघ इथे विजयी ठरतोय आणि पुढल्या फेरीत दाखल होतोय. आणि आता मात्र एक चांगली चढाई आणि 2 गुण मात्र प्राप्त करतोय. खरोखर कुठला टर्निंग पॉइंट ठरेल, कोणता गुण, एक गुण मात्र कबड्डीमध्ये महत्वाचा असतो. कारण कबड्डीत म्हटलं जातं एक गुणासाठी कबड्डी खेळली जाते की शेवटची चढाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कबड्डीचा आपण निकाल खरंच सांगू शकत नाही. तर आता बघूया 7-1 असं समीकरण असताना आणि आता मात्र पनवेल संघाकडनं देखील तितकंच एक चांगलं पकडीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही संघ, एकदा मुंडाणी संघ वरचढ ठरतोय तर एकदा पनवेल संघ वरचढ ठरतोय. होया कोणता संघ चारास 1 असं हे समीकरण. हे दिलं तर पुकार हेच ना कोण टाइम खा पावर आहे 7 नंबरची जर्सी परिधान केला मुंडाणी संघाचा हा चढाईपटू. पाहूया दोन्ही संघाला एक गुण तितकाच महत्वाचा मात्र पाहायला मिळत आहे. चला दहावीर बेलकडे आपला प्रतिस्पर्धी आई माऊली सांड संघ मैदानात दाखल होतोय. आपण देखील चला, तुम्हाला शेवटचा 1 मिनिट. बेलकडे चला, दहावीर बेलकडे. आदरणीय केदार मगर यांचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय. मी मयूर पांडुरंग पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे आणि आदरणीय केदार मगर यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय केदार मगर यांचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने ते सन्मान केला जातोय. ही खरोखर आपली संस्कृतीच आहे. आपण ज्या ज्या पाहुण्यांना बोलवतो त्याचा सन्मान करणं, त्याचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आणि तितकीच आपली संस्कृती आहे. कारण असं म्हटलं जातं कोणाला रिक्त हस्ते पाठवणं हे आपल्या मंडळाचं. पुन्हा एकदा 100 एक चढाई तितकी चुरशीची पाहायला मिळते. ते अर्थातच मैदान क्रमांक 2 वर 4-1 असं समीकरण. अर्थातच पनवेलच्या या चढाईपटूला प्रयत्न करावे लागणार, तारेवरची कसरत करावी लागणार. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र खरोखर एक चांगला जेरबंद करण्यात यशस्वी ठरत आहेत. ते अर्थातच गावदे मुंडाणी संघाचा क्षेत्ररक्षक मातृछाया कुर्डूस. आपल्यासाठी सेकंड कॉल आहे. बजरंग रोहा वर्सेस मातृछाया कुर्डूस. आपण तयारीतच राहायचं आहे. चला दहावीर बेलकडे आपण मैदान क्रमांक 1 कडे चालायचं आहे. आणि खरोखर ही चढाई नक्कीच निर्णायक ठरणार. पाहूया किती गुणांची कमाई केले. चला दहावीर बेलकडे लवकरात लवकर मैदानाकडे चला. आपलं टाइम संपलेला, अन्यथा आई माऊली सांड या संघाला पुढच्या फेरीत देण्यात येईल. चला आदरणीय उमेश कोळी, आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल, आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश कोळी. चला बेलकडे संघ अंगावर येलो, अन्यथा सांड संघाला पुढच्या फेरीत चाल देण्यात येईल. आपण याची नोंद घ्यायची आणि चला लवकरात लवकर मैदानाकडे.
बेलकडे संघ अन्यथा आपला संघ इथे बाद करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. आम्ही सामना सुरू असतानाच आपल्याला पहिला पुकार दिला होता बाप्पा पाठीव. आणि वारंवार आम्ही आपल्याला पुकार देतो तरी आपण अजून मैदानात उपस्थित राहत नाहीत. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. दहावीर बेलकडे. तर उमेश कोळी यांचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने सन्मान होतोय. मी मयूर पाटील यांना विनंती करतो आपण उमेश कोळी यांचा सन्मान करायचा आहे. मयूर पाटील आपण उमेश कोळी यांचा सन्मान करायचा आहे. चला बेलकडे. महेश कोळी चला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण देखील आपल्या मंडळाच्या वतीने आमंत्रित आहात तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. महेश कोळी. बेलकडे संघ देखील